उल्हासनगर महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे। त्याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात काँग्रेस पक्षाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे। या मुलाखतींच्या माध्यमातून सक्षम, संघटनात्मक बांधिलकी असलेले आणि जनतेशी थेट संपर्क असलेले उमेदवार निवडण्यावर काँग्रेस नेतृत्वाचा भर असल्याचे दिसून येत आहे। या प्रक्रियेदरम्यान काँग्रेस पक्षाने उल्हासनगर शहरासाठी आपला जाहीरनामा अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे। या जाहीरनाम्यात सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना प्राधान्य देण्यात आले असून शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आश्वासने देण्यात आली आहेत। जाहीरनाम्यानुसार 500 चौरस फूट आणि त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। या निर्णयामुळे मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे। याशिवाय उल्हासनगर शहरातील नागरिकांना सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। सध्या शहरात पाणी टंचाई आणि अनियमित पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आधुनिक जलव्यवस्थापन योजना राबवण्यात येतील असे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे। आरोग्य सुविधांच्या बाबतीतही काँग्रेसने ठोस भूमिका घेतली असून शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करणे, रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा वाढवणे आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। राजकीय आघाडीच्या दृष्टीनेही काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। उल्हासनगर महापालिकेच्या एकूण 20 प्रभागांमध्ये काँग्रेस पक्ष सर्व जागांवर उमेदवार देणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। मात्र वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांशी चर्चा करून निवडणुकीत आघाडी करण्याची तयारीही काँग्रेसने दर्शवली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात उल्हासनगरच्या राजकारणात महाविकास आघाडीची एकत्रित ताकद पाहायला मिळण्याची शक्यता आहे। एकूणच उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष आक्रमक आणि नियोजनबद्ध पद्धतीने मैदानात उतरल्याचे चित्र आहे। जाहीरनाम्यातील लोकाभिमुख आश्वासने, उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि संभाव्य आघाडी यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। आज उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज काँग्रेस पक्षामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। आज बऱ्याच म्हणजे कालावधीनंतर किंवा वर्षांनंतर म्हणा काँग्रेस पक्षामध्ये इच्छुकांची चांगलीच गर्दी होती। आज आपल्याकडे टोटल 20 पॅनल आहेत। 20 पॅनलमध्ये आपले 78 उमेदवार निवडून येणार आहेत। त्याच्यामध्ये आजच्या तारखेला आमच्याकडे 60% लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत। आज परिस्थिती अशी आहे की महायुतीमध्ये ती मारामारी चालू होती की आमचा महापौर, पण आता त्यांची युती झालेली आहे असं आज मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की काही ठिकाणी ते युतीला लढणार आहेत आणि काही ठिकाणी नाही लढणार आहेत। तर आमच्यामध्ये आज आम्हाला जे संपर्क करणारी जी लोक आहेत, इतर पक्षातली बरीचशी मंडळी म्हणजे त्यांचे पदाधिकारी असतील, माजी नगरसेवक असतील, ते काँग्रेस पक्षामध्ये लढण्याकरता एकदम इच्छुक आहेत। बघा, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा घटक पक्ष आहेतच आहे। महाविकास आघाडी ही जी करायची आहे ती आम्ही आमच्या जे जिल्हा अध्यक्ष आहेत किंवा ग्राउंड लेवलला जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं होतं की तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला आघाडी करायची, महाविकास आघाडीमध्ये जर निवडणुका लढायच्या असतील तर तो निर्णय तुम्ही घ्यावा। जर असं काय थोडासा जर काही प्रॉब्लेम वाटलं तर काँग्रेस पक्ष हे स्वतंत्र लढायला तयार आहे। उल्हासनगर मध्ये काँग्रेस पक्ष 20च्या 20 पॅनलमध्ये जोर लावणार आहे। असं नाही की बाबा ठराविक एक पॅनलमध्ये आमचा उमेदवार नाही, 2 पॅनलमध्ये नाही, मग त्यांचा घेतला नाही। आता मी तुम्हाला काय सांगितलं की आम्हाला आमचा काँग्रेस पक्षाने पूर्ण तयारी केलेली आहे। आमच्याकडे सगळी यादी 20 पॅनल मधली आमच्याकडे सगळी यादी पण आमच्याकडे रेडी आहे। येणाऱ्या काळामध्ये माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सटपाळ साहेब, प्रांताध्यक्ष समजा काय आदेश देतील की आपल्याला महाविकास आघाडीमध्ये लढायचं आहे, असं काही वर निर्णय झालं तर त्या निर्णयाच्या अनुसरून मग इथं वाटाघाटी होती। आमच्याकडे सर्व जाती धर्माचे उमेदवार आहेत।
सगळ्या जो अजेंडा आहे त्या अजेंड्यामध्ये जर आपण बघितलं की उल्हासनगरमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधावरनं म्हणजे स्वच्छ मेन सगळ्यात मोठा जो एक टॅक्सचा मॅटर होता म्हणजे घरपट्टी म्हणजे लिगल इलिगलचा जो टॅक्सचा मॅटर होता तो आम्ही किंवा महाविकास आघाडीमधनं जर आम्ही सगळ्या निवडणुका लढलो आणि आमची जर सत्ता आली तिकडे तर आम्ही ती मागणी आमची आहे की 500 स्क्वेअर फीटच्या जी घरं आहेत आणि त्याच्या खाली त्यांची कर माफ करण्यात यावं हा एक मेन मुद्दा होता. दुसरा उल्हासनगर शहरामध्ये पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रश्न आहे तर तो पाण्याचा प्रश्न तो सॉल्व्ह करायचं इतक्या वर्ष तो पेंडिंग आहे. उल्हासनगर शहराला लोकांना मूलभूत सुविधांमध्ये तो एक मोठा प्रश्न आहे. तिसरा जो आहे की आपल्या शहरामध्ये आज जर विकास करत गेले तर तुम्ही बघितलं असेल की जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांचा एक मनमानी प्रश्न चालू असतो म्हणजे काही ठराविक लोकांना ठेकेदारी दिली जाते तो मनमानी कायदा तो मोडून काढण्याकरता काँग्रेस पक्ष हा कटिबद्ध आहे. उल्हासनगर शहराला आपण कसं एक स्वच्छ सुंदर आणि ग्रीन आपण शहर कसं बनवणार त्याच्यावर आपलं काँग्रेस पक्ष आणि आपले उमेदवार मग तो एजेंडा त्याच्यात आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व त्यांचे आरोग्य व सुरक्षितता यासाठी विशेष प्रयत्न तर त्याकरता आम्ही समजा हॉस्पिटलचा जो काही प्रश्न असेल आपल्याकडे ज्या सुविधा नसतील तर त्याच्यावर आहे. बाकीचं हे डिटेल्स आमचे जिल्हाध्यक्ष रोहित साहेबजी आपल्याला मॅनिफेस्टो आता आम्ही दाखवणार त्यावेळी ते डिटेल देतील. हमारी नवीन सिंह जी ने आपको बताया ही है कि आज ये जो बैठक थी यहाँ पे ये प्रामुख्य से जो है हमारे इच्छुक उम्मीदवारों पे जो कांग्रेस पार्टी से लड़ना चाहते हैं जो कांग्रेस की विचारधारा पे यकीन करते हैं और उनको उनका इंटरव्यू आज इन्होंने लिया और उनको आने वाले समय में अच्छी तरह से हमारे पास अच्छे कैंडिडेट आए यंग कैंडिडेट्स है अच्छे पढ़े लिखे लोग हैं ऐसे सारे समाज के सारे क्षेत्र के लोग इंटरव्यू के लिए आए और उस संदर्भ में आगे की प्रक्रिया चल रही है वो उन्होंने बताया. दूसरी बात है कि मेरे ख्याल से उल्लासनगर कांग्रेस ये जो इंटरव्यू के संदर्भ में भी ओपन टू ऑल इंटरव्यू हम लोग ने हमारी पहली पार्टी होगी उल्लासनगर ने जिसने न्यूज में देख के सब जगह एक लोगों को आह्वान किया कि जिनको इस थॉट पे चलना है जिनको महानगर पालिका सुधारना है शहर सुधारना है भ्रष्टाचार के खिलाफ लड़ना है वो सारे लोग इंटरव्यू के लिए आए. और आज हम लोग की शायद पहली पार्टी हम लोग ही है जो आज मैनिफेस्टो भी हमारा हम लोगों के सामने लेके जा रहे हैं. किसी भी पार्टी ने मैनिफेस्टो नहीं लाए बस उनका वही चल रहा है कि हम तुम्हारे कितने खींचेंगे तुम हमारे कितने खींचेंगे हमको उसमें गिरना नहीं है. आज हम लोग ने यहाँ पे मैनिफेस्टो है आप सबके सामने हम लोग इधर लॉन्च कर रहे हैं. जैसा कि बताया आपको उसमें प्रामुख्य से जो हमारे 2-3 मुद्दे थे कि पानी की जो वितरण व्यवस्था है उसमें टाइमिंग एक बहुत बड़ा इशू है और खुद का पानी का स्रोत नहीं है. इसके ऊपर हमारे उम्मीदवार चुन के आने के बाद में उस पर काम करेंगे. दूसरा है कि 500 स्क्वायर फुट के घरों पे जो पेनाल्टी लगती है इलीगल की वो बहुत गलत है. वो 500 स्क्वायर फुट के घर के नीचे जितने हैं जो जिनका एरिया है उनके ऊपर वो पेनल्टी टैक्स माफ करने का हम लोग आते ही पहले इसमें ठहराव करेंगे. तीसरा हम लोग ने एक ऐसा प्लान किया है कि शहर में खड्डे रास्ते के जो खड्डे होते हैं उसको 24 आवर्स में वो खड्डे बुझने चाहिए. इसके लिए एक अलग यंत्रणा लगा के उस पर काम करने का हमारा मानस है. चौथा बड़ा मुद्दा है कि देखिए उल्लासनगर महानगर पालिका ये भ्रष्टाचार का मराठी में हम लोग बोलते हैं भ्रष्टाचाराचा माहेरघर है. तो ये भ्रष्टाचार हटाने के लिए जो विशिष्ट ठेकेदारों की यहाँ पे मनमानी है जो मोनोपोली है वो मोनोपोली में इन लोग क्लबिंग कर रहे हैं और कितने बड़े लेवल पे आप अभी देखिए अभी भी कुछ तो 17 ऐसे वही कामों को रिपीट होके हो रहा है क्योंकि ये ठेकेदार जो 2-3 बड़े ठेकेदार है उनकी मोनोपोली हटाने के लिए हम लोग महापालिका में आते हैं. ऐसे लोगों को हम लोग ये उनको ब्लैकलिस्ट करके उनको मालिके में एंट्री नहीं मिले इस प्रकार से काम करेंगे. राखीव भूखंड का मुद्दा है रोज राखीव भूखंड हमारे हड़प होते जा रहे हैं उसका संरक्षण नहीं है. आपका ग्रीन जो हमारा एयर क्वालिटी है उसमें सब झाड़ कट रहे हैं. झाड़ का जनगणना के लिए हमारे पार्टी ने आंदोलन किया. ऐसे प्रमुख से 5-7 मुद्दों पे उल्लासनगर कांग्रेस पार्टी काम करेगी और इन मुद्दों के लिए जो लोग हमारे साथ में इस मुहिम को के साथ जुड़ के लड़ना चाहते हैं वो लोगों को अभी भी हम हमारे इधर आके इंटरव्यू दे सकते हैं और उनको हम लोग मौका जरूर देंगे. हमारे 10 हम 10 पॉइंट पे ही कर रहे हैं और 10 पॉइंट पे ही काम करना है. हमको 50 पॉइंट नहीं लेने.
उसमें अवैध डंपिंग ग्राउंड को, जैसा आपको मालूम है कि अवैध डंपिंग ग्राउंड के लिए सबसे बड़ा आंदोलन उल्लासनगर कांग्रेस ने किया, उसमें भी हमने उपोषण किया। उसमें हमने इनसे लिखा के लिया था कि उन्होंने लिख के दिया था 2025 दिसंबर तक ये डंपिंग ग्राउंड हटेगा। लेकिन अभी जैसे सत्ताधारी पार्टी जो है भाजपा और शिवसेना, ये देखिए लोगों का क्या हाल हो रहा है। आज पोल्यूशन लेवल क्या है उल्लासनगर में, डंपिंग ग्राउंड हटाने की प्रक्रिया अभी तक वैसे ही है। लेकिन हमारे एजेंडा में 8वां मुद्दा पॉइंट वही है कि डंपिंग ग्राउंड, और दूसरा ये है कि जो सेग्रीगेशन जो नहीं कर रहे हैं कोणार्क कंपनी, ये सेग्रीगेशन अगर ढंग से होगा और अगर प्रभाग न्यायी वहां पे ये होगा, क्या बोलते हैं उसको, कचरे का विलेवाट लगेगा, तो डंपिंग ग्राउंड जल्द से जल्द बंद करने के लिए, उसके लिए ये भी हमारे एजेंडा में है 10 पॉइंट।